हॅलो फ्रेंड्स, प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही तुमची जेवढी काळजी घेतली तेवढीच काळजी डिलिव्हरीनंतरही घेण्याची आवश्यकता आहे. तर आज डिलिव्हरीनंतर आईचा आहार कसा असावा याबद्दल आपण बोलणार आहोत. बाळंतणीचा आहार हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बाळंतणीच्या आहारावरच म्हणजेच आईच्या आहारावरच आईचे आणि बाळाचे दोघांचेही पोषण अवलंबून असते. त्यामुळे हा आहार कसा ठेवावा हे जाणून घेणे फार गरजेचे असते. स्त्रीवर बाळाच्या पोषणाची जबाबदारी असते व तिला स्वतःलाही थकवा आलेला असतो. स्त्रीचा थकवा दूर करून तिला परत पूर्वीसारखे बल प्राप्त करणे व बाळाचेही पोषण व्हावे असा सगळा विचार करून असा आहार असावा. परंतु हे सगळे करताना स्त्रीला अजीर्ण होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते, कारण स्त्रीला जर अजीर्ण झाले तर बाळालाही त्रास होऊ शकतो. म्हणून तिच्या भुकेनुसार तिला जेवण द्यायला हवे. मग तो आहार कसा असावा ते आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. डिलिव्हरीनंतर लगेचच पहिल्या दिवशी स्त्रीला खूप थकवा आलेला असतो आणि तिचा वातही वाढलेला असतो. त्यामुळे डिलिव्हरीनंतर पहिल्या दिवशी तिला पचायला हलका असा आहार द्यावा. पण जो आहार द्याल तो गरम गरम असाच द्यावा. तर काय द्यावे पहिल्या दिवशी? पहिल्या दिवशी तुम्ही भाताची दाटसर पेज देऊ शकता, मुगाचं कडण देऊ शकता किंवा मुगाच्या डाळीचं कडण देऊ शकता, मुगाची पातळ सरसरीत अशी खिचडी देऊ शकता, एकदम मऊ शिजलेला असा भात आणि त्याच्यावर गरम गरम मुगाचे वरण असे देऊ शकता. साधारण 3-4 दिवस असाच आहार ठेवावा. म्हणजे जोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलाइज आहात, दवाखान्यात ऍडमिट आहात डिलिव्हरीनंतर 3-4 दिवस, तोपर्यंत असाच आहार घ्यावा. नंतर साधारण 3-4 दिवसानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर हळूहळू आहार वाढवावा. तर आता मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की सकाळच्या नाश्त्यामध्ये काय घ्यावे, दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यावे आणि मधल्या जेवणासाठी काय किंवा मधल्या भुकेसाठी काय आणि रात्रीचे जेवण कसे असावे. चला बघूया. जसं जसं स्त्रीला दूध वाढते तसे तिची भूकही वाढते, त्यामुळे आहारही वाढला जातो. तर सकाळच्या नाश्त्यासाठी 1 चमचा कच्चा डिंक आणि त्याच्यावर गरम गरम गाईचे दूध प्यावे. आणि सकाळी एकदा तरी खारीक, बदाम, खसखस आणि हे घालून केलेली आवळीची खीर द्यावी. रोज मेथीचा 1 लाडू तरी खावा. पण आणि जर सी सेक्शन झाले असेल तर डिंक किंवा आवळीचे लाडू देऊ नये, ते गरम पडू शकतात. तर तेव्हा मेथीचा लाडू चालू शकतो. नंतर नाश्त्यामध्येच सकाळी दूध आणि त्याच्यामध्ये शतावरी कल्प घालून रोज घ्यावं. त्याने व्यवस्थित दूध वाढण्यासाठी मदत होते आणि बाळाचे आणि आईचे पोषण व्हायलाही मदत होते. जर सकाळी सकाळीच भूक जर चांगली लागत असेल तर मऊ भात, तूप आणि मेथकूट असंही घेऊ शकता. असा जर तुम्ही सकाळचा नाश्ता घेतला तर दूध चांगलं यायला मदत होते, ताकदही वाढते, थकवा दूर होतो आणि दूध जे येते ते पचायला बाळाला हलके होते. सांधेदुखी, कंबरदुखी अशा डिलिव्हरीनंतर ज्या तक्रारी असतात त्या होत नाहीत. त्यामुळे असंच सगळं आपला नाश्ता असावा. आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये काय घेऊ नये ते मी आता सांगते. मेथीचा लाडू ज्यांना पित्ताचा त्रास होतोय, ज्यांना रक्त पडतंय, ज्यांना मूळव्याधीसारखी लक्षणं आहेत त्यांनी घेऊ नये. ब्रेड, बिस्किट, आंबवलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड हे सगळे घेऊ नये. आता बघूयात की दुपारच्या जेवणामध्ये काय असावे. चपाती, फुलका, भाकरी, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी चालेल, मेथीचा पराठा चालेल, फळभाज्या म्हणजे दुधी भोपळा, कोहळा, सुरण किंवा मेथीची, शेपूची भाजी, लसूण खोबऱ्याची चटणी, आमटीमध्ये मूग, मसूर किंवा तुरीची आमटी चालेल आणि मऊ भात किंवा खिचडी भात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये देऊ शकता. पण रात्रीचे जेवण लवकर करावे. रात्रीचे जेवण साधारणतः लवकर करावे, ते म्हणजे 7-7:30च्या दरम्यान जेवून घ्यावे. जास्त उशीर करू नये. आणि जर उन्हाळा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि शतावरी कल्प नक्की घ्यावा. असे तुम्ही जेवण घेतलेस तर दूध चांगले येण्यास मदत होते. त्यामुळे दुपारचे आणि रात्रीचे जेवण असेच ठेवावे. आणि दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही काय खाऊ शकत नाही तर लोणची, पापड, आंबट पदार्थामध्ये
तुम्ही गोड लोणचं खाऊ शकता, पण बाकी लोणची नको. हरभरा, मटार, पावटा, गवार, आळू, लाल भोपळा, मैद्याचे पदार्थ असे घेऊ नये. आणि जसं मी आधी सांगितलं तसं जर मूळ व्याधीचा किंवा रक्त पडण्याचा त्रास असेल तर मेथी शेपूची भाजी घेऊ नये. आणि भाकरीमध्येही फक्त ज्वारीची भाकरी घ्यावी, बाजरीची घेऊ नये, कारण ती गरम पडू शकते आणि त्यांनी रक्त पडण्याचा त्रास वाढू शकतो. हे सगळे झाले सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण. पण मध्ये मध्ये जर भूक लागली तर काय घ्यावे? तर मधल्या भुकेसाठी डिंकाचा लाडू, अळीवचा लाडू, शतावरी कल्प दुधात घालून घेऊ शकता, किंवा साळीच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्याचा चिवडा घेऊ शकता. बाळंतिणींनी प्रत्येक जेवणानंतर मुखवास खावा. त्यात सुपारी, ओवा, बाळंत शेपा अशा चावून खावा. म्हणजे घेतलेल्या आहाराने बाळालाही त्रास नाही होणार आणि तुम्हालाही त्रास नाही होणार. म्हणून ह्या सगळ्या हे चावून खावे. हे सगळं समप करायचं म्हटलं तर थोडक्यात काय घ्यावे? तर गाईचे गरम गरम दूध, गाईचे तूप, गरम जेवण, वेळेवर जेवण, संध्याकाळचे लवकर जेवण आणि दर 2-3 तासाला काहीतरी खाणे किंवा दर 2-3 तासाला काहीतरी खाणे किंवा दूध घेणे आणि पाणी उकळून घेणे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोडक्यात पाळाव्यात. आय होप की तुम्हाला समजले आहे की डिलिव्हरी नंतर काय घ्यावे आणि काय घेऊ नये. हा सगळा आहाराचा नियम पाळला तर बाळाला आणि आईला नक्कीच काही त्रास होणार नाही आणि आईचे आणि बाळाचे आरोग्य व्यवस्थित टिकून राहील. आईचे आणि बाळाचे आरोग्य ठीक राहील. जर तुम्हाला ह्या विषयावर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.